परमात्म्याच्या या ठिकाणी लीला, भगवान परमात्म्याचं चरित्र या ठिकाणी श्रवण केलं. भगवान परमात्म्याने अनेक लीला केल्या महाराज, अनेक चरित्र या ठिकाणी भगवान परमात्म्याने केले. बघा, प्रभू रामचंद्रांचं ही चरित्र आहे आणि भगवान कृष्ण परमात्म्याचं देखील काय चरित्र आहे, परंतु दोघांच्या चरित्रामध्ये फार विषमता आपल्याला पाहायला मिळते. भगवान प्रभू रामचंद्रांचा जो अवतार आहे तो अवतार मर्यादा पुरुषोत्तम, मर्यादेचा काय, राम अवतारामध्ये भगवान परमात्म्याने मर्यादा सांभाळली. मर्यादा, अहो किती मर्यादा सांभाळली, याचं जर चिंतन केलं तर रामायणामध्ये या गोष्टीचा उल्लेख येतो. भगवान परमात्म्याने मर्यादेचं काय केलं, पालन केलं. आणि म्हणून प्रभू रामचंद्रांना मर्यादा पुरुषोत्तम म्हटलं जातं. प्रभू रामचंद्र मर्यादा पुरुषोत्तम आहे आणि भगवान कृष्ण परमात्मा लीला पुरुषोत्तम. मर्यादा पुरुषोत्तम आणि दुसरे लीला पुरुषोत्तम. एकाचा अवतार आहे सूर्यवंशात, दुसऱ्याचा अवतार आहे चंद्रवंशात. प्रभू रामचंद्रांचा अवतार ज्या वेळेला झाला त्यावेळेला भर उन्हाळ्याचं काय होतं, सीजन होतं, त्याला काय चैत्र महिना म्हणतात. चैत्र महिना, माध्यान्नासी दिन कर पडवरी होय स्थिर. चैत्र महिन्यामध्ये भगवान परमात्म्याने दुपारी 12 वाजता जन्माला आले भगवान परमात्मा. आणि हा बाबा भर पावसाळ्यामध्ये श्रावण महिन्यामध्ये भगवान कृष्ण परमात्म्याचा जन्म आहे. एक उन्हाळ्यात, दुसरा पावसाळ्यात. प्रभू रामचंद्र दिवसा आले, भगवान कृष्ण कन्हैया रात्री आले. बघा, ज्या तिथीला भगवान परमात्म्याचा जन्म झाला प्रभू रामचंद्रांचा, ती तिथी आहे चैत्र शुद्ध नवमी. आणि भगवान कृष्ण परमात्म्याचा जन्म ज्या तिथीला झाला ती तिथी कोणती आहे, कोणती, श्रावण वद्य, आपलं श्रावण शुद्ध अष्टमी. एक नवमीला आले, दुसरे अष्टमीला. बघा, यांच्या अवतारामध्ये फार विषमता आपल्याला पाहायला मिळते. भगवान परमात्मा नवमीला आले, नवमी तिथी आणि 9चा आकडा हा काय, बघा 9चा पाळा. तुम्ही चिंतन करा गणिताच्या दृष्टीने. 9 संख्या काय आहे, विषम जरी असली तरी भगवान परमात्म्याचं चरित्र पाहून कसं सम आहे. नवमीला भगवान प्रभू रामचंद्र जन्माला आले. 9चा पाळा सर्वांचा काय पाठ. भगवान परमात्म्याचं चरित्र कसं आहे पहा. सारखं आहे प्रभू रामचंद्रांचं चरित्र, समान प्रमाणात आहे मर्यादेमध्ये. बघा, 9 1 9, 9 2 18, 8 आणि 9, 9 चालेल. 9 3 27, 7 2 9 4 36, 6 3 बरोबर. 9 5 45, 5 4 9च आहे ना. 9 9 81, 8 आणि 9 आहे. सुरुवातीला 9 तर शेवटी सुद्धा किती आली बेरीज, 9 झाली. भगवान प्रभू रामचंद्रांचं चरित्र असं आहे. भगवान कृष्ण कन्हैयाचं चरित्र सर्व खालीवर आहे. ज्या गोष्टी सामान्य जीवाच्या बुद्धीच्या काय पलीकडे, त्या भगवान परमात्म्याने काय केल्या महाराज, शक्य केल्या. अहो, जन्माला आल्याबरोबर यमुनेला काय केला, पायाचा स्पर्श केला. काही लोक शंका घेता, महाराज काही तासापूर्वी जन्माला आलेलं बाळ आपलं स्वतःचा पाय बाहेर काढू शकतं का. आपल्याला सुद्धा शंका येते.
तीन महिने मुलं काय चांगले व्यवस्थित हालत नाही, नाजूक अवस्था असते आणि पाय बाहेर काढणं फार लांब राहिलं. परंतु भगवान कृष्ण परमात्म्याने काही वेळामध्ये आपला पाय काय काढला या मुलीला स्पर्श करण्याकरता टोपलीतून. लोक शंका घेता, महाराज भगवान परमात्म्याने आपला पाय टोपलीतून बाहेर कसा काय काढला. त्यांना मी असं सांगेल, ज्याने चांगल्यांचे पाय बाहेर काढले त्याला स्वतःचा पाय बाहेर काढायला काही लागतं का. भगवान कृष्ण परमात्म्याने चांगल्यांचे पाय बाहेर काढले महाराज. रावण, कुंभकर्ण, शिशुपाल, दंतवक्र चांगल्यांचे पाय बाहेर काढले, मग याला त्याचा पाय बाहेर काढायला लागतं काय. काही लोक शंका घेतात. भगवान परमात्म्याचं चरित्र विषम्य आहे महाराज. महाराज म्हणतात, गिरी गोवर्धन हिने उचलिला, कालिया महासर्प नाथोनी आणिला, गिळता वनवा हो मुखेशी प्राशिला, गिळता आगासुर चिरोनी सांडिला, ऐशा गवळणी त्या बोलती परस्परी. भगवान परमात्म्याने काय केलं महाराज, गिरी गोवर्धन, भगवान परमात्म्याने गोवर्धन उचलला. अशा अनेक काय केल्या लीला केल्या, ज्या लीला सामान्य जीवाच्या बुद्धीच्या काय पलीकडे. भगवान परमात्म्याचं चरित्र अगम्य. बघा, ज्या तिथीला हा बाबा जन्माला आला ती तिथी अष्टमी आणि 8चा पाडा आपल्या पाठ आहे, जसा नावाचा पाठ आहे. 8 आणि 8 8 दुनी 16, 6 आणि 1 आलं ना कमी, एकानं कमी झाला ना. 8 त्रिक 24, 4 आणि 2 6, आणखीन एकाने काय झाला 8 चोक निम्म्यावर आला. म्हणजे भगवान परमात्म्याचं चरित्र काही संतांनी भाव काढला की भगवान कृष्ण परमात्म्याचं चरित्र कसं आहे, खालीवर आहे, विषम्य, सामान्य जीवाच्या नाही, महान विद्वानांच्या बुद्धीला काय मोहित करणार हे भगवान परमात्म्याचं चरित्र आहे. चांगल्यांच्या मेंदू काय झाले, फेल झाले. अहो, त्या भगवान परमात्म्याच्या चरित्र पुढे आपलं विज्ञान सुद्धा काय झालं, फेल झालं. असं भगवान परमात्म्याचं चरित्र. 8 चोक 32, बरं 8 9 72, 7 आणि 2 किती झाले, 9 झाले ना, चढलं की नाही. 8 आहे भगवान परमात्म्याचं चरित्र हे उतार चढ आहे. म्हणून भगवान कृष्ण परमात्म्याचं चरित्र हे विषम्य, भगवान परमात्म्याचं चरित्र हे अगणित आहे, जीवाच्या बुद्धीच्या पलीकडे. म्हणून त्या चरित्रात फक्त शास्त्रकारांनी सांगितलं उच्चार करायचा, आचरण करायचं नाही. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. म्हणून भगवान प्रभू रामचंद्र आणि भगवान कृष्ण कन्हैया यांच्या चरित्रामध्ये फार विषम्य आपल्याला पाहायला मिळेल. प्रभू रामचंद्रांनी आयुष्यभर मर्यादेचं पालन केलं. वडिलांनी शब्द दिला, वडिलांचा शब्द पूर्ण करण्याकरता भगवान परमात्मा कुठे गेले, 14 वर्ष वनवास पत्करला महाराज. गोस्वामी तुलसीदासजी वर्णन करतात की रघुकुलाची रीत कशी आहे, प्राण गेला तरी चालेल परंतु वचन जाता कामा. हो रघुकुल रीत सदा चल आई, प्राण जाई पर वचन न जाई. राम सिया राम जय जय राम. रीत सदा चली आई, प्राण जाई पर वचन न जाई. आयुष्यभर प्रभू रामचंद्रांनी मर्यादेचं पालन केलं आणि या बाबाने आयुष्यभर मर्यादेचं काय केलं, उल्लंघन केलं. भगवान कृष्ण परमात्म्याने आज्ञेचं पालन केलं का,
नाही, यशोदा माता कंटाळली. अरे कृष्णा, अरे कन्हैया, अरे लाला, खोड्या काय कर, अरे सोडून दे खोड्या करणं. तरी या बाबानं ऐकलं. शेवटी आईने कन्हैयाला रानात पाठवलं. तरी रानात जाऊन तर गप्प बसवून घ्या. रानात जाऊन सुद्धा भगवान परमात्म्याने खोड्या करणं काय सुरूच केले. भगवान परमात्मा रानात जाऊनही भगवान परमात्म्याच्या खोड्या काही थांबत नाही. एकाने मर्यादेचं पालन केलं, दुसऱ्याने मर्यादेचं काय केलं, उल्लंघन केलं. असं भगवान कृष्ण परमात्म्याचं चरित्र काय विषम्य. म्हणून भगवान प्रभू रामचंद्रांचं चरित्र आचरणीय आणि भगवान कन्हैयाचं चरित्र उच्चारण. न देव चरित्रम आचरे, भगवान परमात्म्याचं चरित्र कोणी आचरण करण्याच्या भानगडीत पडू नाही. असं भगवान कृष्ण परमात्म्याचं चरित्र. आणि काल आपण भगवान कृष्ण परमात्म्याच्या अनेक या ठिकाणी लीला श्रवण केल्या. कालियाचा उद्धार, गोवर्धन पूजा, नंद बाबाला वरून लोकातून भगवान परमात्म्याने सोडवून आणलं. अशा अनेक लीला आपण या ठिकाणी श्रवण केल्या. पुढे रास लीलेला प्रारंभ होता. रास लीलेचं वर्णन